तो रोग करप्शनचा आहे आणि करप्शनचा रोग हा प्रत्येक घरामध्ये आहे. म्हणजे गावखेड्यापासून तर शहरांपर्यंत मोठमोठ्या लोकांपर्यंत हा रोग पसरलेला आहे आणि त्याचे अनेक परिणाम आपण भोगत असतो. अनेक परिणाम आपण लहानपणापासून बघितले. आपण सगळे ग्रामीण भागातून येतो. शिक्षण असेल, आरोग्य असेल, नोकरीधंदे असतील. आता पेपरफुटीचे तुम्ही प्रश्न पाहिले असणार. तर कुठे ना कुठे लाचलुचपत, करप्शन या संबंधित आणि त्याचा जो फटका आहे तो फटका अशा लोकांना बसतो जे लोक त्या प्रोसेसमध्ये कधीच येत नाही. जे खाऊ प्रवृत्ती असते आणि लाचलुचपतची प्रवृत्ती असते. तर असं आम्ही बघितलं, स्टुडंट ऑर्गनायझेशनने बघितलं की जवळपास एक 95 ते 98% असे लोक आहेत ज्यांना हा चान्स कधीच भेटत नाही. म्हणजे आपण म्हणतो कधी की बाबा कोणाला चान्स मिळाला, कोणाला मिळत नाही. परंतु असे ग्रामीण भागातील, शहरातील चायवाला असेल, कुठला पुस्तकचा दुकानदार असेल, कुठला बँकमधला कॅशियर असेल किंवा पत्रकार बंधू असतील, बरेच जण प्रामुख्याने व्यवस्थित आपलं काम करतात. शेतकरी असेल, ग्रामीण भागात अनेक जण आहेत. पूर्ण लाईफ टाईम त्यांचा तसं निघून जातो. परंतु त्यांचा फटका त्यांना बसतो, कारण त्यांच्या मुलाला जो शिकवायचं असते तेव्हा शाळा उपलब्ध नसतात. मोठमोठ्या शाळांमध्ये त्यांना जावं लागतं. दवाखाने उपलब्ध नसतात. त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये जावं लागतं. एखादा मुलगा दिल्लीला शिकायला गेला, त्याला विनाकारण ACच्या रूममध्ये बसवून त्याच्याकडून खूप सारी फीस वसूल करण्यात येते. डॉक्टरांचं तुम्ही बघितलं असणार, याच दवाखान्यातून औषधी घेतली पाहिजे, याच फार्मसीतून औषधी घेतली पाहिजे पासून तर अनेक प्रश्न आज सर्वसामान्य पडत आहेत. परंतु ग्रामीण भागातील किंवा गरीब असेल किंवा कुठलाही माणूस असेल, हा माणूस नाईलाज असतो. त्याला काही उपाय नसते. तो सोना विकेल, घर विकेल, घर गहाण ठेवेल, अशा पद्धतीने समोर जातो. आणि यामुळे झालं काय तर पूर्ण भारतभरामध्येच, महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभरामध्ये संपूर्णपणे निराशा, युवकांमध्ये निराशा, लोकांमध्ये निराशा. जर एखादा आत्ताच TETचा पेपर महाराष्ट्रात फुटलेला, त्यावेळी आपण बघितलं की कुठेच काही त्याचा आवाज नाही आहे. मोठा पेपर होता, 5-6 लाख विद्यार्थी त्याच्यात बसलेले होते, तरी त्याचा काही खूप आवाज नाही. 5-10 मिनिटाची कुठतरी बाईट किंवा कोणतरी प्रोटेस्ट करतो. मोठा पेपर त्याच्या आधी फुटला. तर याच्यावरून असं समजून येते की लोकांनी हे ॲक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजे लोकांना असं वाटायला लागलेलं आहे की काहीच होणार नाही, काही होत नाही, आता सगळं संपलेलं आहे. आणि सगळं लोकांनी म्हणजे बासनात गुंडाळून ठेवल्यासारखं झालेलं आहे की आता काही होत नाही. परंतु भारत देश का असंच मोठा झालेला नाही आहे. जो भारत देशाची महती आपण सांगतो खूप दिवसापासून, अर्वाचीन काळापासून सांगतो, हडप्पा सिव्हिलायझेशनपासून, तरीसुद्धा भारत एक संघ आहे. इतक्या समाजातली इतके विविधता समाजामध्ये असतानासुद्धा, लँग्वेजमध्ये असतानासुद्धा भारत एक संघ राहून जगतो आहे. तर आमचा प्रामुख्याने मानणंच आहे की जो 95 ते 99% जो वर्ग आहे, जो वर्ग या सगळ्या प्रोसेसमध्ये नाही आहे, या लोकांमुळेच हा भारत स्टँड आहे. आणि जे लोक, ज्या लोकांनी नोटा छापण्याच्या मशीनच सुरू केलेले आहेत, पॉलिटिशियन असतील, सनदी अधिकारी असतील आणि इतरही काही, तर त्यामध्ये प्रामुख्याने हा त्या विडख्यात सापडलेला आहे. आणि त्यामधूनही एक नवीन सूर असा आहे की सनदी अधिकारी कशासाठी बनायचं, आपण IAS कशासाठी बनायचं, तर प्रामुख्याने जास्त पैसे कमवण्यासाठी. म्हणजे एक अशी परीक्षा जी सगळ्यात मोठी भारतामध्ये मानली जाते, भारतातली सगळ्यात मोठी परीक्षा, 10-10, 12-12 दिवस ती परीक्षा चालते. आणि त्या परीक्षेतून जे पास झालेले अधिकारी आहेत, म्हणजे आमचा आरोपच आहे, म्हणजे तुम्ही काही त्यांना समजा त्यांची चौकशी केली तर नक्कीच तुम्हाला काही ना काही घबाळ भेटेल. छोटा घबाळ मिळत नाही, सोना चांदी असं घर, प्लॉट, बिझनेस अशा प्रकारे तुम्हाला भेटेल. त्यामध्ये प्रामुख्याने या कार्यक्रमाच्या मागचा जो युवा संवाद आम्ही इथे आयोजित केलेला आहे नागपूरमध्ये, तर स्टुडंट राईट्सने इथे पुढाकार घेतला आणि युवा संवाद नावाचा प्रोग्राम नागपुरामध्ये अशा व्यक्तिमत्वाला बोलून आम्ही करतो आहेत की ज्या व्यक्तिमत्वाने खरंच मागच्या 21 वर्षाची जी काही त्यांची सर्व्हिस झालेली आहे, ती पण सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये त्यांनी ठसा उमटवलेला आहे. नागपूरचा त्यांचा इतिहास आहे, नागपूरमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि यामागचा उद्देश एकमेव असा आहे की युवकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, ग्रामीण भागातील शेतकरी असतील किंवा कुठलेही गरीब लोक असतील, त्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण व्हावा की कोणीतरी येणेच म्हणून नाही, तर अजूनही व्यवस्था कायम टिकवण्यासाठी लोकांचे प्रयत्न सुरू आहेत. आणि त्यामध्ये आपण सामील झालो पाहिजे. युवकांनासुद्धा एक नवीन संदेश आपल्याला द्यायचा आहे. आणि त्यांचं नाव मेनली तुम्हाला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो आहेत की एक डॅशिंग अधिकारी, ज्यांनी मागच्या 21 वर्षामध्ये आपली इंटिग्रिटी आत्ताही मेंटेन ठेवलेली आहे. बरेच असे अधिकारी येतात, 2 वर्ष 4 वर्ष हाय हॅलो करतात, बुलडोजर चालवतात, काही लोक दुकानं उचलतात, असे अधिकारी येतात, काही जेलमध्ये टाकतात काही लोकांना, काही लोक ड्रग्स पकडतात, परंतु त्यांची इंटिग्रिटी टिकून राहत नाही. तर असा एक अधिकारी महाराष्ट्रात आहे ज्यांनी आपली इंटिग्रिटी मागच्या 21 वर्षात 25 वेळा बदल्या होतानासुद्धा ती टिकवून ठेवली. आणि आज जो आपला जेवणाचा प्रश्न आहे, खाण्याचा प्रश्न आहे, त्या खाण्याच्या प्रश्नांवर ते आता ते कमिशनर आहेत FDA आणि त्याने दाखवून दिलं की आपण काय खातो, आपली काय लाईफ सुरू आहे सध्या, आणि आपलं काय मार्केटमध्ये जे काही दूधजन्य पदार्थ असतील किंवा कुठलेही पदार्थ असतील त्यामध्ये आपण काय करतो आहे. तर अशा एका डॅशिंग अधिकाऱ्याला आम्ही बोलवायचं ठरवलं आणि त्यांनी आमचं निमंत्रण जे ते स्वीकारलं.
आणि ते या 2 ऑगस्टला नागपूरमध्ये सुरेश भट सभागृहात येत आहेत. युवा संवाद नावाचा कार्यक्रम आहे. या युवा संवाद नावाच्या कार्यक्रमामध्ये नुसतंच युवक नाही तर विद्यार्थी असतील, शेतकरी असतील, नागपूरकर असतील आणि नागपूर बाहेरील व्यक्ती असतील. तर असा आमचा अंदाज आहे की 4 ते 5 हजार लोकांचा हा कार्यक्रम असेल आणि त्यामधून एक चांगला पॉझिटिव्ह मेसेज नागपूर शहरात जावा, नागपूरच्या बाहेर जावं, युवकांनासुद्धा वाटावं की IAS झाल्यानंतर काय काय होऊ शकते किंवा काय करू शकतो आपण. कारण सध्या घडीला अशी स्थिती निर्माण झालेली आहे की कुठल्याही IAS कुठल्याही IPSचं नाव तुम्ही घ्या तर तुम्हाला नेहमी त्यांचं नाव टाकल्यानंतर करप्शनच्या केसेस गुगलवर तुम्हाला भेटतील. तर अशा एक व्यक्तिमत्वाला आपल्याला समोर आणणं फार गरजेचं आहे. त्यांची तर प्रसिद्धी खूप आहे, खूप प्रसिद्ध आहेत ते. तरीसुद्धा आपण या युवकांमध्ये पुन्हा एक नवीन एक उर्मी लोकांमध्ये तयार करण्यासाठी म्हणून आमचा एक मानस आहे. तर स्टुडंट राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि स्टुडंट राईट्स फाउंडेशननी हा पुढाकार घेतलेला आहे आणि या माध्यमातून पुढच्या 2 ऑगस्टला हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी तुम्हा सर्वांना विनंती आहे आमची की आपण पूर्ण नागपूर शहरामध्ये याची प्रसिद्धी देऊ, नागपूरच्या बाहेरसुद्धा प्रसिद्धी कशी देता येईल ते त्यासाठी प्रयत्न करू आणि हा भरगच्च असा प्रोग्राम आपला झाला पाहिजे, लोकांना चांगला मेसेज गेला पाहिजे, अशी एक तुमच्यामार्फत आमची विनंती आहे. धन्यवाद.